जलसंपदा विभागाची थकीत पाणीपट्टीबद्दल आम्ही पाणी बंद केलं होतं. त्यानंतर आम्हाला वरिष्ठांच्याकडून निरोप आला होता की किमान 20 कोटी इतकी आम्हाला जी निव्वळ पाणीपट्टीमधली रक्कम आहे ती भरायला पाहिजे. तर त्या अनुषंगानं 7,40,00,000 आत्तापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेनं भरलेले आहेत. आता आमची जी थकीत घरफळ्याची पट्टी आहे आणि पाणीपट्टी ह्याच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की ती भरायला पाहिजे आम्ही. आता त्याबाबतच चर्चा झाली. आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला होता की निव्वळ पाणीपट्टीच्या रकमेतून ती समायोजित करायची. म्हणजे 2,40,00,000 दरम्यान काहीतरी घरफाळा पट्टी आहे आणि 66 ते 70 लाखापर्यंत पाणीपट्टी आहे. ती आम्ही निव्वळ पाणीपट्टीमधून समायोजित करायला तयार आहोत असं मी पत्र दिलंय त्यांना. त्याचा त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडून ती मंजुरी घेणार आणि समायोजित करायला त्यांना पत्र देणार. त्याप्रमाणे ते समायोजित केल्याचं कन्फर्मेशन देणार आहेत. आणि ह्यावरची 20 कोटीपर्यंतची थकीत पाणीपट्टी आहे ती मला द्यावी असं मी महापौर मॅडमना विनंती केलेली आहे. मला निव्वळ पाणीपट्टीमध्ये घरफाळा पट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचं समायोजन करण्याबद्दल त्यांचा होकारात्मक प्रतिसाद आलेला आहे आणि ते तसं समायोजित करायला तयार आहेत असं ते पत्र लगेच देणार आहेत. महानगरपालिका देणार आहे पत्र.